राजकारणात विरोध, टीका, संघर्ष हे सगळं चालतं, पण जेव्हा एखाद्या नेत्याच्या स्मृतिस्थळाशी किंवा त्याच्या कुटुंबाशी संबंधित गोष्टींना हात लावला जातो, तेव्हा तो फक्त विरोधाचा भाग राहत नाही, तो थेट भावनांचा स्फोट बनतो। आज सकाळी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरात हेच घडलंय। बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला। हा फक्त पुतळ्याचा अपमान नाही, तर शिवसैनिकांच्या श्रद्धास्थानावर झालेला थेट हल्ला आहे। सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा ही बातमी पसरली, तेव्हा शिवसैनिक एकच घोष केला गेला, ही विटंबना आम्ही सहन करणार नाही। वातावरण तंग झालं आणि मुंबई पोलिसांची धावपळ सुरू झाली। सीसीटीव्ही मध्ये दिसणारा एक संशयित सध्या पोलिसांच्या रडारवर आहे, पण शिवसैनिकांसाठी हा फक्त आरोपी शोधण्याचा प्रश्न नाही, तर मान आणि अस्तित्वाचा सवाल आहे। आजचा प्रश्न फक्त एवढाच आहे, हा लाल रंग कोणी टाकला आणि खरं तर हा लाल रंग काय दर्शवतो? निषेधाचा संकेत की मुद्दाम लावलेली आग? मुंबई हादरली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा धगधगत आहे। नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसर हे फक्त मैदान नाही, ही जागा म्हणजे मराठी अस्मितेचं प्रतीक आणि शिवसैनिकांसाठी पवित्र भूमी। इथे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार रुजले, सभागृह डोलली आणि लढ्याच्या घोषणा घुमल्या। त्याच परिसरात उभारण्यात आलेला मीनाताई ठाकरे यांचा पुतळा शिवसैनिकांसाठी आस्थेचं ठिकाण आहे। पण आज सकाळी या स्मृतिस्थळावर घडलेली घटना मुंबईच्या राजकीय वातावरणाला हादरून गेली। पहाटे 6च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुतळ्यावर लाल रंग फेकला। पहाटेच्या शांत वातावरणात ही घडलेली घटना क्षणात वादळ उठून गेली। स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि लगेचच शिवसैनिक घटनास्थळी धावले। पुतळ्यावर टाकलेला हा लाल रंग साधा उपद्व्याप वाटू शकतो, पण त्यामागे खोल राजकीय अर्थ दडलेला असू शकतो। लाल रंग म्हणजे रक्त, संघर्ष आणि बंडखोरीचं प्रतीक। हा रंग फेकून एखाद्या समाजकंटक ठाकरे गटाला आव्हान देत होता का, की हा फक्त गोंधळ घालवण्याचा खोडसारपणा होता? शिवसैनिक मात्र याला साधा प्रकार मानायला तयार नाहीत। त्यांच्या नजरेत हा थेट हल्ला आहे, त्यांच्या श्रद्धेवर, त्यांच्या स्मृतीवर आणि त्यांच्या नेत्यांच्या परंपरेवर। घटनास्थळी काही मिनिटातच शेकडो शिवसैनिक जमले। मीनाताई ठाकरे अमर रहो च्या घोषणांनी वातावरण पूर्णपणे दणाणून गेलं। पुतळ्याभोवती लाल रंग त्यांनी थिनर लावून साफ केलं। काही जणांनी स्वतःच्या हातांनी पाणी मारून तो रंग पुसून काढला। आमच्या आईच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला सोडणार नाही, असं संतप्त शिवसैनिक म्हणताना दिसून आले। मुंबई पोलिसांनी तातडीनं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवलं। त्यात एक व्यक्ती पुतळ्याच्या दिशेने फिरताना दिसतो, असा प्राथमिक तपासात समोर आलाय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सकाळी 6:10 सर्व काही व्यवस्थित होतं, म्हणजेच ही घटना 6:10 घडली असावी। दुपारपर्यंत आरोपीबाबत माहिती समोर येईलच, असंही पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाकडून अधिकृत तक्रार आली तर ती नोंदवली जाईल असंही म्हटलंय। मात्र तक्रार आली नाही तरी पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार आहेत। शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। अशा भेकडांच्या औलादींना कुठले संस्कार झाले असतील, ही विटंबना करणारे समाजकंटक आहेत। मुंबई सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सरकार काय करतंय? कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत, हे अपयश सरकारचं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। पुढे त्यांनी ठाम आपल्या शब्दात सांगितलं, आम्ही आमच्या पद्धतीने याला प्रत्युत्तर देऊ। हे लक्षात ठेवलं पाहिजे। ही भूमिका केवळ संतापाची नव्हती, तर ठाकरेंच्या सेनेच्या लढाऊ भूमिकेची आठवण होती। स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितलं की सकाळी 8 वाजता त्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले। 6:10 पुतळा व्यवस्थित होता, त्यानंतरच ही घटना झाली, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। याचा अर्थ आरोपीने काळजीपूर्वक वेळ साधून हे कारस्थान केलेलं आहे। मुंबईतील या घटनेचा धक्का बुलढाणापर्यंत पोहोचलाय। तिथल्या शिवसैनिकांनी निषेधाची हाक दिली आहे। आमच्या मीनाताईंचा अपमान सहन होणार नाही, असं म्हणत बुलढाण्यातील ठाकरेंचे समर्थक रस्त्यावर उतरण्याची तयारी करतायत। म्हणजेच हा रोष केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिला नाही, तर हळूहळू महाराष्ट्रात देखील पसरतोय। या घटनेमुळे ठाकरे गट अधिक आक्रमक झालाय। राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत। विरोधी पक्षानं सरकारवर बोट ठेवलंय की मुंबईत सुरक्षितता नाही, समाजकंटक बिनधास्त आहेत
दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप शांत भूमिका घेताना दिसून येत आहेत. पण प्रश्न असा आहे, हे प्रकरण खरंच इथेच थांबणार आहे का? कारण 1995 साली मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला. शिवसैनिकांसाठी त्या फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांची आई समान व्यक्ती होत्या. अशा व्यक्तीच्या पुतळ्यावर हात घालणं म्हणजे शिवसैनिकांच्या मर्मावर प्रहार करणं आहे. शिवाजी पार्क हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा नाडीबिंदू आहे. या ठिकाणी पुतळ्यावर झालेला हल्ला हा फक्त एक रंग फेकण्याचा प्रकार नाही, तर राजकीय आणि सामाजिक संदेशाचा ठिणगी आहे. हा लाल रंग शिवसैनिकांसाठी डोळ्यात रक्त आणणारा ठरलाय. प्रश्न आता फक्त इतकाच नाही की आरोपी कोण आहे, तर या धाडसामागे नेमकं कोणाचा हात आहे. हा फक्त एकट्याचा उपद्व्याप होता की मोठं कारस्थान, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. आरोपी पकडला जाईल, पण शिवसैनिकांच्या मनात आधीच एक गोष्ट ठाम झाली आहे, आम्ही गप्प बसणार नाही. आज मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकला गेला, उद्या आणखीन कुठल्या स्मृतिस्थळावर हल्ला होणार नाही याची खात्री कोण देणार? मुंबईत सुरक्षितता नाही, सरकार केवळ कार्यक्रम आणि जाहिरातींमध्ये रमलाय, असा आक्रोश आता सर्वत्र ऐकायला येतोय. शिवसैनिकांचा आक्रोश, अनिल देसाईंची आग्रही भूमिका, स्थानिकांचा रोष, या सगळ्यामुळं हे प्रकरण आता केवळ लाल रंग इथंच थांबणार नाही. ही घटना पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठवणार हे मात्र निश्चित. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची